मला असं वाटतं की बाईंनी सांगितलेला किस्सा किंवा बाईंनी केलेला उल्लेख हा अतिशय महत्वाचा आहे की जो मदत करतो त्याला विसरण्याची प्रवृत्ती फार मोठ्या पद्धतीनं बळावत असताना तुमच्यासारख्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आमची सगळ्यांची आठवण ठेवली. हा खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्याचा संस्कार आहे आणि हाच संस्कार बाईंच्या भाषेमध्ये वृद्धिंगत व्हावा ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि आज भाईंचा सत्कार देखील माझ्या हस्ते करण्यात आला. बाईंनी सांगितलं की मी त्यांच्या जवळचा मित्र आहे, परंतु जर ज्येष्ठता बघितली तर त्यावेळी माझी राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळी भाईंचा राजकीय प्रवास हा जिल्ह्याच्या एका टॉप लेवलला होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे भाई सांगायचे तसा रत्नागिरी जिल्हा त्यावेळी जो आम्ही पक्षामध्ये होतो तो चालायचा आणि भाई जसे सांगायचे तसे चिपळूण नगरपालिका आणि चिपळूण मतदारसंघ डोलायचा हा त्यावेळेचा इतिहास होता. आणि भाईंकडे बघत बघतच आम्ही राजकारणामध्ये लहानाचे मोठे झालो. आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मिरवत असताना किंवा पालकमंत्री म्हणून काम करत असताना चिपळूणकरांना देखील एक किस्सा माहिती असला पाहिजे की पहिले जे मी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलं ते पहिल्यांदा मी ज्यावेळी 2013ला जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्याची खऱ्या अर्थानं मागणी जर कुठे झाली असेल चिपळूणमध्ये झाली आणि ते रमेश भाईंच्या नेतृत्वात. आता कदाचित भाईंचा मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे, पण मी माझा मार्ग वेगळा बनवल्यामुळे मी पालकमंत्री झालो. भाई तिथे थांबले. शेवटी राजकारणात ती स्थित्यंतर आहे. पण माझ्या पालकमंत्री पदाच्या पहिल्या पालकमंत्री पदाच्या सगळ्या त्या कार्यप्रणालीमध्ये रमेशभाई कदमांनी लीड केलं होतं हे मला चिपळूणकरांना मनापासून सांगितलं पाहिजे. आणि त्यावेळी भाईंच्या मनामध्ये असं कधी आलं नाही की हा 30 वर्षाचा 32 वर्षाचा पोरगा याला जर आम्ही राजकीय मोठे केलं तर हा आम्हाला क्रॉस करून पुढे जाऊ शकतो, हा जिल्ह्याचा भविष्यातला नेता होऊ शकतो, नेतृत्व करू शकतो, ही शंका जरा देखील माननीय भाईंच्या मनामध्ये आली नाही. मला असं वाटतं हा देखील रत्नागिरीचा एक राजकीय संस्कार आहे. आता हा किती लोक पाळतात हे मला माहित नाही, परंतु भाई शेखर सर तरी पाळतात. गोविंदराव निकम साहेबांनी पाळला, स्वर्गीय सरांच्या कार्यक्रमाला जाऊन आलो त्यांनी देखील पाळलेला आहे. आणि म्हणून भाईंचा सत्कार माझ्या हस्ते होणं हे माझं मी भाग्य समजतो. कारण राजकारणाच्या प्रवासामध्ये भाईंचा संघर्ष देखील आम्ही सगळ्यांनी बघितलाय. भाईंनी केलेल्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंट देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बघितलेल्या आहेत. आणि त्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंट मुळे स्वतःच्या नेत्याच्या समाधानासाठी आपण कशा पद्धतीने एखादा नेता बॅकफुटवर जातो त्याचा देखील मी स्वतः साक्षीदार आहे. त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणं योग्य नाही, परंतु तुम्ही या साजेसा सत्कार केला. मी गर्दी किती यायला महत्व देत नाही, पण दर्दी किती आले त्याला मी महत्व देतो. चिपळूणकरांच्या दर्दी लोकांच्या समोर भाईंचा सत्कार झाला. आणि भाईंचा एक स्वभाव जो आहे तो मी गेले 25 वर्ष जवळून बघतोय. खरं तर तो शरद पवार साहेबांची कम्पेअर होतो. भाई कधीच बोलत नाही. भाईंच्या मनात नक्की काय आहे हेच कळत नाही. बहिणी माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतात, पण म्हणजे मी देखील भाईंबरोबर काम करत असताना मला ते पालकमंत्री करणार आहेत हे तुमच्या साहित्य संमेलनापर्यंत मला माहिती आहे. आणि तुमचं साहित्य संमेलन हे माझ्या पालकमंत्री पदाला कारणीभूत ठरलं हे देखील जाहीररित्या अडकलेले मिळाले. आपण साहित्यिक आहात त्याच्यामुळं शब्दप्रयोग अडकलेले होते, अडकवलेले होते ते 25 लाख रुपये देण्याचं भाग्य माझ्या नसते. आणि तो देखील साहित्य संमेलनाचा सर मी किस्सा सांगतो की मी साहेबांबरोबर सिंधुदुर्गामधनं हेलिकॉप्टरनं चिपळूणमध्ये येत होतो. आता हेलिकॉप्टरमध्ये अनेक लोक बसले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची परिस्थिती 4-5 लोकांना कशी असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ओरसमधनं टेक ऑफ घेताना की कुडाळमधनं टेक ऑफ घेत असताना एक सीट सोडून साहेब माझ्या बाजूला बसले तर एक सीट रिकामी. मला चिपळूणला येईपर्यंत कळलं नाही की साहेबांनी असं का केलं होतं. ज्यावेळी चिपळूणला आम्ही लँड व्हायला लागलो त्यावेळी मला त्यांनी कानात सांगितलं की भाईंचं एकेरी नाव घेऊन सांगितलं, तुमचं एकेरी नाव घेऊन सांगितलं. त्या सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे तुझ्या जिल्ह्यात मी साहित्य संमेलन येतोय, 15 दिवसात तुला मंत्री करतो, हे मला हेलिकॉप्टरमध्ये शरद पवार साहेबांनी तिथे सांगितलं. पण त्याच्यानंतर काय झालं, आमचं नशीबच संघर्षाचं आहे. त्या 15 दिवसात जे काही मी मंत्री होणार होतो, पालकमंत्री होणार होतो, त्याच्यानंतर एक भाषण शेखरचं तुम्हाला माहित आहे एक महाराष्ट्रामध्ये दाखवलं गेलं आणि त्याच्यामधनं थोडं राजकीय वातावरण ढवळलं गेलं आणि माझं मंत्रीपद डायरेक्ट 8 महिने पुढे गेलं. हे 2012ला साहेब मला जे मंत्री करणार होते ते 2013ला मंत्री झालो, परंतु झालो हे नक्की. आणि त्या होण्यामध्ये
चिपळूणकरांचा देखील वाटा होता, हे देखील मला या सत्काराच्या निमित्तानं सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये भाईंचा मोठा वाटा होता. मी भाईंना आताच विचारत होतो की भाई पुढे आता काय करायचं, राजकीय वाटचालीबद्दल बोललो नाही, काय करायचं. मला त्यांनी सांगितलं ठीक आहे 1 महिना जाऊ दे. मी भाई आता 1 महिना थांबणार आहे, काही चर्चा तुमच्या बरोबर करणार नाही. पण आज एक मात्र पत्रकारांना बातमी मिळालेली आहे की भाई माझ्या बरोबर गाडीतनं आले. प्रकाश देशपांडे मध्ये बसलेले होते आणि शेखर सर बाजूला होते. आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा झालेली आहे. त्याचा परिणाम तुम्हाला 1 महिन्यात नक्की दिसेल. मी राजकीय म्हटलं नाही, चर्चा झाली असं म्हटलेलं आहे. पण प्रत्येकाला असं वाटतं की भाईंसारखा नेता हा आपल्या सोबत पाहिजे. भाई प्रामाणिकपणानं सांगतो. आणि मी अनेक वेळा तुम्हाला देखील सांगितलेलं आहे आणि हे जाहीरपणानं सांगायला काही हरकत नाही की निरुपद्रवी राजकारण कसं करावं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर रमेश भाई कदमांकडनं शिकावं. म्हणजे जर संघर्ष आपण म्हणतो, संघर्ष राजकारणामध्ये किती झाला, संघर्ष अजून प्रकाश भाई किती झाला, तर मी अनेकांच्या बाबतीमध्ये असं सांगतो की संघर्षाची जर व्याख्या करायची असेल तर त्यांच्या नावासमोर फक्त संघर्ष द्यायचा, म्हणजे तीच व्याख्या. आणि मगाशी मला आश्चर्य वाटलं की 36 वर्षापूर्वी भाई तुम्ही नगराध्यक्ष होता आणि त्यावेळी घेतलेले निर्णय हे आता आधुनिक जगामध्ये किती महत्वाचे होते. याचा अर्थ तो जो नगराध्यक्ष पदाचा दृष्टिकोन होता तो मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या प्रत्येक नगराध्यक्षाचा असला पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे. चिपळूणच्या नगराध्यक्षाचा तर असलाच पाहिजे, मुख्याधिकाऱ्यांचा तर असलाच पाहिजे. कारण आम्ही वस्तू संग्रहालय परत बांधून दिलं शासनानं, म्हणजे आम्ही काय मेहरबानी केली नाही, ती आमची जबाबदारी आहे. पण ते उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर 36 वर्षापूर्वी रमेशभाईंनी केलं. हे सांगताना देखील देशपांडे साहेब तुम्हाला कुठं कमीपणा वाटला नाही, म्हणून तुमचं देखील मनापासून कौतुक आहे. कधी कधी देशपांडे साहेब नक्की कोणाचे हे पण कळत नाही. आज मला असं वाटायला लागलेलं की रमेश भाईंचे आहे, काल परत मला वाटत होतं माझे आहे, 8 दिवसापूर्वी आलं तेव्हा शेखर सर मला वाटत होते तुमचे आहे, कधी कधी समोरच्यांचे वाटतात, काय मला कळतच नाही. पण ठीक आहे, तरी देखील प्रकाश भाई अतिशय चांगल्या पद्धतीने आजच्या सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित केला, वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन आपण आयोजित केलं, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि चिपळूणच्या ऐतिहासिक जडणघडणीसाठी पालकमंत्री म्हणून मला काही योगदान जर देता आलं ते देखील देण्याची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. कारण मी दिलेला शब्द पाळतो हे आपल्याला माहिती आहे. ज्या इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहामध्ये आपण बसलोय त्याची परिस्थिती जर 2 वर्षापूर्वी जर आपण बघितली असती, हे अद्भुत आश्चर्य आहे, ते आपण करून दाखवलं. चिपळूणची शिवसृष्टी आपल्या सगळ्यांना आवश्यक होती ती आपण करून दाखवली. पवन तलावाचं काम करून दाखवलं, आपण क्रीडा संकुल बांधून दाखवलं. त्याच्यामुळे चिपळूणमध्ये शेखर सर तुम्ही जे जे काही सांगाल, नळपाणी योजना आपण सगळ्यांच्या माध्यमातून केली, त्याच्यामुळे तुम्हाला जे काही चिपळूणकरांना आवश्यक आहे ते देण्याची पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. मग ते साहित्यामध्ये असेल, विकासात्मक असेल, रेड ब्ल्यू ते बघा, रेड ब्ल्यू तिथं अजून आलेले आहे, रेड ब्ल्यू लाईन बाबत असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मार्गी लावायच्या आहेत. आणि त्याच्यासाठी ते शेवटी सांगा ते राखून ठेवलं. तर ते रेड ब्ल्यूचा पण जो विषय आहे तो देखील आपल्याला मार्गी लावायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेखर सरांनी मला गाडी सांगितली, आता ज्याचा उल्लेख भाषणात रमेशभाईंनी केला, ते म्हणजे नगरपालिकेला 150 वर्ष पूर्ण होत आहे. तसं बाकीचा संकल्प केला होता तसा रमेशभाईंच्या समोर आणि शेखर सरांच्या समोर संकल्प करतो की 150 वर्ष पूर्ण होताना आपल्या चिपळूण नगरपालिकेची इमारत देखील या चिपळूण शहराला साजेशी असली पाहिजे. आणि या 150 वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्याला जेवढे जे काही पैसे लागतील ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडनं मंजूर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ती स्वतः स्वीकारलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये निवडणुका देखील झाल्या पाहिजेत ना. आता सध्या आमच्या भोसल्याचंच राज्य आहे, ते चांगलं काम करत आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं की प्रत्येक चिपळूणातला नागरिक चांगल्या पद्धतीनं सरकारचा उल्लेख करेल, सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत अशा पद्धतीची भावना शेखर सरांच्या नेतृत्वाखाली निर्माण होईल. अशा पद्धतीचं काम भविष्यामध्ये आम्ही करू एवढाच शब्द देतो. प्रकाशजी, पुन्हा एकदा माझा देखील आपण सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुमच्या चांगल्या कामासाठी उदय सामंत तुमचा एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री महोदय, तुम्ही आमच्या सरांना शब्द दिलेला. चिपळूण येथील रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं
या व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखर सर, ज्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला ते सत्कार मूर्ती आदरणीय रमेशभाई, प्रकाशजी देशपांडे, धनंजयजी चितळे, गणेशजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचा सगळा अधिकारी वर्ग, या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यतीनजी जाधव आणि उपस्थित चिपळुणातील सर्व बंधू आणि भगिनी, रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन करत असताना या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला देखील आनंद एवढ्यासाठीच आहे कारण 2021चा पूर मी स्वतः बघितला चिपळूणचा, आणि त्या चिपळूणच्या पुरामध्ये चिपळूण शहराची, चिपळुणातल्या नागरिकांची कशी वाताहत झाली होती याचा मी देखील साक्षीदार आहे. आज खरं तर माझ्या नावानं सांगितलं जातं की हे पैसे मी दिले, पण प्रकाशजी काही लोक हे पडद्याच्या मागे असतात, त्याला आपण हिडन म्हणतो. मला आठवतं की माझ्या रत्नागिरी नगरपालिकेला 4.5 कोटी रुपयाचा निधी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नगर विकास खात्याचे मंत्री असताना मंजूर केला होता. आणि त्याच कालावधीमध्ये हा पूर आला, आणि पूर आल्यानंतर माझं आणि प्रकाश देशपांडे साहेबांचं बोलणं झालं की या वस्तू संग्रहाला पुन्हा एकदा ताकदीनं उभं करावं लागेल, कारण ही चिपळूणची नाही तर रत्नागिरी जिल्ह्याची फार मोठी असेट आहे, फार मोठा ठेवा आहे. की तात्काळ त्या जिथं होतो तिथूनच माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी फोनवर चर्चा केली. मला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की सध्या तुम्हाला दिलेले जे पैसे आहेत त्यातले 50 लाख रुपये मी चिपळूणच्या त्या वस्तू संग्रहाला देतोय असं जाहीर करा, ते हे पैसे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की बाईंनी सांगितलेला किस्सा किंवा बाईंनी केलेला उल्लेख हा अतिशय महत्वाचा आहे की जो मदत करतो त्याला विसरण्याची प्रवृत्ती फार मोठ्या पद्धतीनं बळावत असताना तुमच्यासारख्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आमची सगळ्यांची आठवण ठेवली. हा खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्याचा संस्कार आहे, आणि हाच संस्कार भाईंच्या भाषेमध्ये वृद्धिंगत व्हावा ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि आज भाईंचा सत्कार देखील माझ्या हस्ते करण्यात आला. भाईंनी सांगितलं की मी त्यांच्या जवळचा मित्र आहे, परंतु जर ज्येष्ठता बघितली तर त्यावेळी माझी राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळी भाईंचा राजकीय प्रवास हा जिल्ह्याच्या एका टॉप लेवलला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे भाई सांगायचे तसा रत्नागिरी जिल्हा त्यावेळी जो आम्ही पक्षामध्ये होतो तो चालायचा, आणि भाई जसे सांगायचे तसे चिपळूण नगरपालिका आणि चिपळूण मतदारसंघ डोलायचा हा त्यावेळेचा इतिहास होता. आणि भाईंकडे बघत बघतच आम्ही राजकारणामध्ये लहानाचे मोठे झालो. आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मिरवत असताना किंवा पालकमंत्री म्हणून काम करत असताना चिपळूणकरांना देखील एक किस्सा माहिती असला पाहिजे की पहिले जे मी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलं ते पहिल्यांदा मी ज्यावेळी 2013ला जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्याची खऱ्या अर्थानं मागणी जर कुठे झाली असेल चिपळूणमध्ये झाली, आणि ते रमेश भाईंच्या नेतृत्वात झाली. आता कदाचित भाईंचा मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे, पण मी माझा मार्ग वेगळा बनवल्यामुळे मी पालकमंत्री झालो. भाई तिथेच थांबले. शेवटी राजकारणात मी स्थित्यंतर आहे, पण माझ्या पालकमंत्री पदाच्या पहिल्या पालकमंत्री पदाच्या सगळ्या त्या कार्यप्रणालीमध्ये रमेशभाई कदमांनी लीड केलं होतं हे मला चिपळूणकरांना मनापासून सांगितलं पाहिजे. आणि त्यावेळी भाईंच्या मनामध्ये असं कधी आलं नाही की हा 30 वर्षाचा 32 वर्षाचा पोरगा याला जर आम्ही राजकीय मोठे केलं तर हा आम्हाला क्रॉस करून पुढे जाऊ शकतो, हा जिल्ह्याचा भविष्यातला नेता होऊ शकतो, नेतृत्व करू शकतो. ही शंका जरा देखील माननीय भाईंच्या मनामध्ये आली नाही. मला असं वाटतं हा देखील रत्नागिरीचा एक राजकीय संस्कार आहे. आता हा किती लोक पाळतात हे मला माहित नाही, परंतु भाई शेखर सर तरी पाळतात. गोविंदराव निकम साहेबांनी पाळला, स्वर्गीय सरांच्या कार्यक्रमाला जाऊन आलो त्यांनी देखील पाळलेला आहे. आणि म्हणून भाईंचा सत्कार माझ्या हस्ते होणं हे माझं मी भाग्य समजतो. कारण राजकारणाच्या प्रवासामध्ये भाईंचा संघर्ष देखील आम्ही सगळ्यांनी बघितलाय. भाईंनी केलेल्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंट देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बघितलेल्या आहेत, आणि त्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंट मुळे स्वतःच्या नेत्याच्या समाधानासाठी आपण कशा पद्धतीनं एखादा नेता बॅकफुटवर जातो त्याचा देखील मी स्वतः साक्षीदार आहे. त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणं योग्य नाही, परंतु तुम्ही या साजेसा सत्कार केला. मी गर्दी किती यायला महत्व देत नाही, पण दर्दी किती आले त्याला मी महत्व देतो. चिपळूणकरांच्या दर्दी लोकांच्या समोर भाईंचा सत्कार झाला. आणि भाईंचा एक स्वभाव जो आहे तो मी गेले 25 वर्ष जवळून बघतोय. खरं तर तो शरद पवार साहेबांशी कम्पेअर होतो. भाई कधीच बोलत नाही. भाईंच्या मनात नक्की काय आहे
हेच कळत नाही. त्या बहिणी माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतात, पण म्हणजे मी देखील बाईंबरोबर काम करत असताना मला ते पालकमंत्री करणार आहेत हे तुमच्या साहित्य संमेलनापर्यंत मला माहिती आहे. आणि तुमचं साहित्य संमेलन हे माझ्या पालकमंत्री पदाला कारणीभूत ठरलं हे देखील जाहीररित्या अडकलेले म्हणाले. आपण साहित्यिक आहात त्याच्यामुळं शब्दप्रयोग अडकलेले होते, अडकवलेले होते, ते 25 लाख रुपये देण्याचं भाग्य माझ्या नशिबी आहे. आणि तो देखील साहित्य संमेलनाचा असं मी किस्सा सांगतो की मी साहेबांबरोबर सिंधुदुर्गामधनं हेलिकॉप्टरनं चिपळूणमध्ये येत होतो. आता हेलिकॉप्टरमध्ये अनेक लोक बसले, हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची परिस्थिती 4-5 लोकांना कशी असते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ओरसमधनं टेक ऑफ घेताना की कुडाळमधनं टेक ऑफ घेत असताना एक सीट सोडून साहेब माझ्या बाजूला बसले तर एक सीट रिकामी. मला चिपळूणला येईपर्यंत कळलं नाही की साहेबांनी असं का केलं होतं. ज्यावेळी चिपळूणला आम्ही लँड व्हायला लागलो त्यावेळी मला त्यांनी कानात सांगितलं की भाईंचं एकेरी नाव घेऊन सांगितलं, तुमचं एकेरी नाव घेऊन सांगितलं. त्या सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे तुझ्या जिल्ह्यात मी साहित्य संमेलन येतोय, 15 दिवसात तुला मंत्री करतो, हे मला हेलिकॉप्टरमध्ये शरद पवार साहेबांनी इथे सांगितलं. पण त्याच्यानंतर काय झालं, आमचं नशीबच संघर्षाचं आहे. त्या 15 दिवसात जे काही मी मंत्री होणार होतो, पालकमंत्री होणार होतो, त्याच्यानंतर एक भाषण शेखरचं तुम्हाला माहित आहे, एक महाराष्ट्रामध्ये दाखवलं गेलं आणि त्याच्यामधनं थोडं राजकीय वातावरण ढवळलं गेलं आणि माझं मंत्रीपद डायरेक्ट 8 महिने पुढे गेलं. हे 2012ला साहेब मला जे मंत्री करणार होते ते 2013ला मंत्री झालो. परंतु झालो हे नक्की आणि त्या होण्यामध्ये चिपळूणकरांचा देखील वाटा होता हे देखील मला या सत्काराच्या निमित्तानं सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये भाईंचा मोठा वाटा होता. मी भाईंना आताच विचारत होतो की भाई पुढे आता काय करायचं, राजकीय वाटचालीबद्दल बोललो नाही, काय करायचं. मला त्यांनी सांगितलं ठीक आहे 1 महिना जाऊ दे, मी भाई आता 1 महिना थांबणार आहे, काही चर्चा तुमच्या बरोबर करणार नाही. पण आज एक मात्र पत्रकारांना बातमी मिळालेली आहे की भाई माझ्या बरोबर गाडीतनं आले. प्रकाश देशपांडे मध्ये बसलेले होते आणि शेखर सर बाजूला होते. आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा झालेली आहे, त्याचा परिणाम तुम्हाला 1 महिन्यात नक्की दिसेल. मी राजकीय म्हटलं नाही, चर्चा झाली असं म्हटलेलं आहे. पण प्रत्येकाला असं वाटतं की भाईंसारखा नेता हा आपल्या सोबत पाहिजे. भाई प्रामाणिकपणानं सांगतो आणि मी अनेक वेळा तुम्हाला देखील सांगितलेलं आहे आणि हे जाहीरपणानं सांगायला काही हरकत नाही की निरुपद्रवी राजकारण कसं करावं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर रमेश भाई कदमांकडनं शिकावं. म्हणजे जर संघर्ष आपण म्हणतो, संघर्ष राजकारणामध्ये किती झाला, संघर्ष अजून प्रकाशभाई किती झाला, तर मी अनेकांच्या बाबतीमध्ये असं सांगतो की संघर्षाची जर व्याख्या करायची असेल तर त्यांच्या नावासमोर फक्त संघर्ष द्यायचा, म्हणजे तीच व्याख्या. आणि मगाशी मला आश्चर्य वाटलं की 36 वर्षापूर्वी भाई तुम्ही नगराध्यक्ष होता आणि त्यावेळी घेतलेले निर्णय हे आता आधुनिक जगामध्ये किती महत्वाचे होते याचा अर्थ तो जो नगराध्यक्ष पदाचा दृष्टिकोन होता तो मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या प्रत्येक नगराध्यक्षाचा असला पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे. चिपळूणच्या नगराध्यक्षाचा तर असलाच पाहिजे, मुख्याधिकाऱ्यांचा तर असलाच पाहिजे. कारण आम्ही वस्तू संग्रहालय परत बांधून दिलं शासनानं, म्हणजे आम्ही काय मेहरबानी केली नाही, ती आमची जबाबदारी आहे. पण ते उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर 36 वर्षापूर्वी रमेशभाईंनी केलं. हे सांगताना देखील देशपांडे साहेब तुम्हाला कुठं कमीपणा वाटला नाही, म्हणून तुमचं देखील मनापासून कौतुक आहे. कधी कधी देशपांडे साहेब नक्की कोणाचे हे पण कळत नाही. आज मला असं वाटायला लागलेलं की ते रमेशभाईंचे आहे, काल परत मला वाटत होतं माझे आहे, 8 दिवसापूर्वी आलं तेव्हा शेखर सर मला वाटत होते तुमचे आहे, कधी कधी समोरच्यांचे वाटतात, काय मला कळतच नाही. पण ठीक आहे, तरी देखील प्रकाशभाई अतिशय चांगल्या पद्धतीने आजच्या सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित केला, वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन आपण आयोजित केलं, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि चिपळूणच्या ऐतिहासिक रणगणनेसाठी पालकमंत्री म्हणून मला काही योगदान जर देता आलं ते देखील देण्याची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. कारण मी दिलेला शब्द पाळतो हे आपल्याला माहिती आहे. ज्या इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहामध्ये आपण बसलोय त्याची परिस्थिती जर 2 वर्षापूर्वी जर आपण बघितली असती, हे अद्भुत आश्चर्य आहे, ते आपण करून दाखवलं. चिपळूणची शिवसृष्टी आपल्या सगळ्यांना आवश्यक होती ती आपण करून दाखवली, पवन तलावाचं काम करून दाखवलं, आपण क्रीडा संकुल बांधून दाखवलं. त्याच्यामुळे चिपळूणमध्ये शेखर सर तुम्ही जे जे काही सांगाल, नळपाणी योजना आपण सगळ्यांच्या माध्यमातून केली, त्याच्यामुळे तुम्हाला जे काही चिपळूणकरांना आवश्यक आहे ते देण्याची पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. मग ते साहित्यामध्ये असेल, विकासात्मक असेल, रेड ब्ल्यू ते बघा, रेड ब्ल्यू तिथं अजून आलेले आहे, रेड ब्ल्यू लाईन बाबत असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मार्गी लावायच्या आहेत. आणि त्याच्यासाठी शेवटी सांगा
ते राखून ठेवलंय. तर ते रेड ब्ल्यूचा पण जो विषय आहे तो देखील आपल्याला मार्गी लावायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेखर सरांनी मला गाडी सांगितली, आता ज्याचा उल्लेख भाषणात रमेश भाईंनी केला, ते म्हणजे नगरपालिकेला 150 वर्ष पूर्ण होत आहे. जसं बाकीचा संकल्प केला होता तसा रमेश भाईंच्या समोर आणि शेखर सरांच्या समोर संकल्प करतो की 150 वर्ष पूर्ण होताना आपल्या चिपळूण नगरपालिकेची इमारत देखील या चिपळूण शहराला साजेशी असली पाहिजे. आणि या 150 वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्याला जेवढे जे काही पैसे लागतील ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडनं मंजूर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वतः स्वीकारलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये निवडणुका देखील झाल्या पाहिजेत ना. आता सध्या आमच्या भोसलेच राज्य आहे, ते चांगलं काम करत आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं की प्रत्येक चिपळूणातला नागरिक चांगल्या पद्धतीनं सरकारचा उल्लेख करेल, सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत अशा पद्धतीची भावना शेखर सरांच्या नेतृत्वाखाली निर्माण होईल. अशा पद्धतीचं काम भविष्यामध्ये आम्ही करू एवढाच शब्द देतो. प्रकाशजी, पुन्हा एकदा माझा देखील आपण सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुमच्या चांगल्या कामासाठी उदय सामंत तुमचा एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री महोदय. तुम्ही आमच्या सरांना शब्द दिलेला. चिपळूण येथील रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखर सर, ज्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला ते सत्कार मूर्ती आदरणीय रमेशभाई, प्रकाशजी देशपांडे, धनंजयजी चितळे, गणेशजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचा सगळा अधिकारी वर्ग, या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यतीनजी जाधव आणि उपस्थित चिपळूणातील सर्व बंधू आणि भगिनी, रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन करत असताना या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला देखील आनंद एवढ्यासाठीच आहे कारण 2021चा पूर मी स्वतः बघितलाय चिपळूणचा. आणि त्या चिपळूणच्या पुरामध्ये चिपळूण शहराची, चिपळूणातल्या नागरिकांची कशी वाताहत झाली होती याचा मी देखील साक्षीदार आहे. आज खरं तर माझ्या नावानं सांगितलं जातं की हे पैसे मी दिले, पण प्रकाशजी, काही लोक हे पडद्याच्या मागे असतात, त्याला आपण हिडन म्हणतो. मला आठवतं की माझ्या रत्नागिरी नगरपालिकेला 4.5 कोटी रुपयाचा निधी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास खात्याचे मंत्री असताना मंजूर केला होता. आणि त्याच कालावधीमध्ये हा पूर आला आणि पूर आल्यानंतर माझं आणि प्रकाश देशपांडे साहेबांचं बोलणं झालं की या वस्तू संग्रहाला पुन्हा एकदा ताकदीनं उभं करावं लागेल, कारण ही चिपळूणची नाही तर रत्नागिरी जिल्ह्याची फार मोठी असेट आहे, फार मोठा ठेवा आहे. की तात्काळ त्या जिथं होतो तिथूनच माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी फोनवर चर्चा केली. मला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की सध्या तुम्हाला दिलेले जे पैसे आहेत त्यातले 50 लाख रुपये मी चिपळूणच्या त्या वस्तू संग्रहाला देतोय असं जाहीर करा, ते हे पैसे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की बाईंनी सांगितलेला किस्सा किंवा बाईंनी केलेला उल्लेख हा अतिशय महत्वाचा आहे की जो मदत करतो त्याला विसरण्याची प्रवृत्ती फार मोठ्या पद्धतीनं बळावत असताना तुमच्यासारख्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आमची सगळ्यांची आठवण ठेवली. हा खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्याचा संस्कार आहे आणि हाच संस्कार भाईंच्या भाषेमध्ये वृद्धिंगत व्हावा ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि आज भाईंचा सत्कार देखील माझ्या हस्ते करण्यात आला. भाईंनी सांगितलं की मी त्यांच्या जवळचा मित्र आहे, परंतु जर ज्येष्ठता बघितली तर त्यावेळी माझी राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळी भाईंचा राजकीय प्रवास हा जिल्ह्याच्या एका टॉप लेवलला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे भाई सांगायचे तसा रत्नागिरी जिल्हा त्यावेळी जो आम्ही पक्षामध्ये होतो तो चालायचा आणि भाई जसे सांगायचे तसे चिपळूण नगरपालिका आणि चिपळूण मतदारसंघ डोलायचा हा त्यावेळेचा इतिहास होता. आणि भाईंकडे बघत बघतच आम्ही राजकारणामध्ये लहानाचे मोठे झालो. आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मिरवत असताना किंवा पालकमंत्री म्हणून काम करत असताना चिपळूणकरांना देखील एक किस्सा माहिती असला पाहिजे की पहिले जे मी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलं ते पहिल्यांदा मी ज्यावेळी 2013ला जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्याची खऱ्या अर्थानं मागणी जर कुठे झाली असेल
चिपळूण मध्ये झाली आणि ते रमेश भाईंच्या नेतृत्वाखाली. आता कदाचित भाईंचा मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे, पण मी माझा मार्ग वेगळा बनवल्यामुळे मी पालकमंत्री झालो. बाई तिथे थांबलो. शेवटी राजकारणात मी स्थित्यंतर आहे, पण माझ्या पालकमंत्री पदाच्या पहिल्या पालकमंत्री पदाच्या सगळ्या ज्या कार्यप्रणालीमध्ये रमेशभाई कदमांनी लीड केलं होतं हे मला चिपळूणकरांना मनापासून सांगितलं पाहिजे. आणि त्यावेळी भाईंच्या मनामध्ये असं कधी आलं नाही की हा 30 वर्षाचा 32 वर्षाचा पोरगा ह्याला जर आम्ही राजकीय मोठे केलं तर हा आम्हाला क्रॉस करून पुढे जाऊ शकतो, हा जिल्ह्याचा भविष्यातला नेता होऊ शकतो, नेतृत्व करू शकतो. ही शंका जरा देखील माननीय भाईंच्या मनामध्ये आली नाही. मला असं वाटतं हा देखील रत्नागिरीचा एक राजकीय संस्कार आहे. आता हा किती लोक पाळतात हे मला माहित नाही, परंतु भाई शेखर सर तरी पाळतात. गोविंदराव निकम साहेबांनी पाळला, स्वर्गीय सरांच्या कार्यक्रमाला जाऊन आलो त्यांनी देखील पाळलेला आहे. आणि म्हणून भाईंचा सत्कार माझ्या हस्ते होणं हे माझं मी भाग्य समजतो. कारण राजकारणाच्या प्रवासामध्ये भाईंचा संघर्ष देखील आम्ही सगळ्यांनी बघितलाय. भाईंनी केलेल्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंट देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बघितलेल्या आहेत. आणि त्या पॉलिटिकल ऍडजस्टमेंट मुळे स्वतःच्या नेत्याच्या समाधानासाठी आपण कशा पद्धतीने एखादा नेता बॅकफुटवर जातो त्याचा देखील मी स्वतः साक्षीदार आहे. त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणं योग्य नाही, परंतु तुम्ही हा साजेसा सत्कार केला. मी गर्दी किती यायला महत्व देत नाही, पण दर्दी किती आले त्याला मी महत्व देतो. चिपळूणकरांच्या दर्दी लोकांच्या समोर भाईंचा सत्कार झाला. आणि भाईंचा एक स्वभाव जो आहे तो मी गेले 25 वर्ष जवळून बघतोय. खरं तर तो शरद पवार साहेबांची कम्पेअर होतो. भाई कधीच बोलत नाही. भाईंच्या मनात नक्की काय आहे हेच कळत नाही. बहिणी माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतात, पण म्हणजे मी देखील भाईंबरोबर काम करत असताना मला ते पालकमंत्री करणार आहेत हे तुमच्या साहित्य संमेलनापर्यंत मला माहिती आहे. आणि तुमचं साहित्य संमेलन हे माझ्या पालकमंत्री पदाला कारणीभूत ठरलं हे देखील जाहीररित्या अडकलेले मला आपण साहित्यिक आहात त्याच्यामुळं शब्दप्रयोग अडकलेले होते, अडकवलेले होते ते 25 लाख रुपये देण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं. आणि तो देखील साहित्य संमेलनाचा सर मी किस्सा सांगतो की मी साहेबांबरोबर सिंधुदुर्गामधनं हेलिकॉप्टरनं चिपळूणमध्ये येत होतो. आता हेलिकॉप्टरमध्ये अनेक लोक बसले, हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची परिस्थिती 4-5 लोकांना कशी असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ओरसमधनं टेक ऑफ घेताना की कुडाळमधनं टेक ऑफ घेत असताना एक सीट सोडून साहेब माझ्या बाजूला बसले तर एक सीट रिकामी. मला चिपळूणला येईपर्यंत कळलं नाही की साहेबांनी असं का केलं होतं. ज्यावेळी चिपळूणला आम्ही लँड व्हायला लागलो त्यावेळी मला त्यांनी कानात सांगितलं की हे भाईंचं एकेरी नाव घेऊन सांगितलं, तुमचं एकेरी नाव घेऊन सांगितलं. त्या सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे तुझ्या जिल्ह्यात मी साहित्य संमेलन येतोय, 15 दिवसात तुला मंत्री करतो, हे मला हेलिकॉप्टरमध्ये शरद पवार साहेबांनी तिथे सांगितलं. पण त्याच्यानंतर काय झालं, आमचं नशीबच संघर्षाचं आहे. त्या 15 दिवसात जे काही मी मंत्री होणार होतो, पालकमंत्री होणार होतो, त्याच्यानंतर एक भाषण शेखर सर तुम्हाला माहित आहे एक महाराष्ट्रामध्ये दाखवलं गेलं आणि त्याच्यामधनं थोडं राजकीय वातावरण ढवळलं गेलं आणि माझं मंत्रीपद डायरेक्ट 8 महिने पुढे गेलं. हे 2012ला साहेब मला जे मंत्री करणार होते ते 2013ला मंत्री झालो, परंतु झालो हे नक्की. आणि त्या होण्यामध्ये चिपळूणकरांचा देखील वाटा होता हे देखील मला या सत्काराच्या निमित्तानं सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये भाईंचा मोठा वाटा होता. मी भाईंना आताच विचारत होतो की भाई पुढे आता काय करायचं, राजकीय वाटचालीबद्दल बोललो नाही, काय करायचं. मला त्यांनी सांगितलं ठीक आहे 1 महिना जाऊ दे, मी भाई आता 1 महिना थांबणार आहे, काही चर्चा तुमच्या बरोबर करणार नाही. पण आज एक मात्र पत्रकारांना बातमी मिळालेली आहे की भाई माझ्या बरोबर गाडीतनं आले. प्रकाश देशपांडे मध्ये बसलेले होते आणि शेखर सर बाजूला होते. आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा झालेली आहे, त्याचा परिणाम तुम्हाला 1 महिन्यात नक्की दिसेल. मी राजकीय म्हटलं नाही, चर्चा झाली असं म्हटलेलं आहे. पण प्रत्येकाला असं वाटतं की भाईंसारखा नेता हा आपल्या सोबत पाहिजे. भाई प्रामाणिकपणानं सांगतो आणि मी अनेक वेळा तुम्हाला देखील सांगितलेलं आहे आणि हे जाहीरपणानं सांगायला काही हरकत नाही की निरुपद्रवी राजकारण कसं करावं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर रमेशभाई कदमांकडनं शिकावं. म्हणजे जर संघर्ष आपण म्हणतो, संघर्ष राजकारणामध्ये किती झाला, संघर्ष अजून प्रकाशभाई किती झाला, तर मी अनेकांच्या बाबतीमध्ये असं सांगतो की संघर्षाची जर व्याख्या करायची असेल तर त्यांच्या नावासमोर फक्त संघर्ष द्यायचा म्हणजे तीच व्याख्या. आणि मगाशी मला आश्चर्य वाटलं की 36 वर्षापूर्वी भाई तुम्ही नगराध्यक्ष होता.
आणि त्यावेळी घेतलेले निर्णय हे आता आधुनिक जगामध्ये किती महत्वाचे होते, याचा अर्थ तो जो नगराध्यक्ष पदाचा दृष्टिकोन होता तो मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या प्रत्येक नगराध्यक्षाचा असला पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे. चिपळूणच्या नगराध्यक्षाचा तर असलाच पाहिजे.